नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि अनेकांना गोंधळात टाकणार एक प्रश्न समजून घेणार आहोत. पोटगी किती मिळते? खूप जण विचारतात, ठराविक रक्कम असते का? पती बेरोजगार असेल तर काय? फक्त पत्नीच पोटगी मागू शकते का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कायद्यानुसार पोटगी कशी ठरते, कोणते फॅक्ट्स कोर्ट पाहते आणि खरे उदाहरणासह सविस्तर माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पोटगी म्हणजे काय? सर्वप्रथम समजून घेऊया. पोटगी मेंटेनन्स म्हणजे ज्या व्यक्तीकडे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसा उत्पन्न नाही, तिला कायद्याने दिला जाणारा आर्थिक आधार. पोटगी मिळू शकते पत्नीला, मुलांना, काही परिस्थितीत पतीलाही, वृद्ध आईवडिलांना. पोटगी कोणत्या कायद्याखाली मिळते? भारतामध्ये पोटगी खालील कायद्यांतर्गत मागता येते. सेक्शन 125 CRPC सर्व धर्मासाठी लागू, तात्काळ मदतीसाठी. हिंदू विवाह अधिनियम सेक्शन 24 व 25. हिंदू पत्नी व हिंदू पती प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005. पत्नीला आर्थिक मदत, घर भाडे खर्च. प्रत्येक कायद्यानुसार रक्कम ठरवण्याची पद्धत वेगळी असू शकते. मुख्य प्रश्न असतो, पोटगी किती मिळते? महत्त्वाचं लक्षात ठेवा, पोटगीसाठी कोणती फिक्स रक्कम नाही. कोर्ट खालील गोष्टी पाहून निर्णय घेतो. पतीचं मासिक उत्पन्न, पत्नीचं उत्पन्न आहे का, लग्नाचा कालावधी, जीवनशैली, मुलांची जबाबदारी, घर भाडे, वैद्यकीय खर्च, पतीकडे असलेली मालमत्ता. साधारणतः कोर्ट पतीच्या उत्पन्नाचा 25 ते 33% इतके पोटगी ठरवू शकते, परंतु हे प्रत्येक केसमध्ये वेगळं असू शकतं. पती बेरोजगार असेल तर पोटगी मिळते का? होय, मिळू शकते. कोर्ट हे पाहते, पती काम करण्यास सक्षम आहे का, तो मुद्दाम बेरोजगार आहे का, शिक्षण, कौशल्य, पूर्वीची नोकरी पतीला आहे का. सक्षम असूनही काम करत नसेल तर कोर्ट पोटगी नाकारत नाही. पत्नी कमावती असेल तर, जर पत्नी चांगली कमावत असेल, चांगल्या नोकरीला असेल, स्वतःचा खर्च चालू शकत असेल तर कोर्ट पोटगी कमी करू शकते किंवा काही प्रकरणात ती नाकारू शकते. पण पतीचं उत्पन्न जास्त असेल आणि जीवनशैली मोठा फरक असेल तर आंशिक पोटगी मिळू शकते. पोटगी कधीपासून मिळते? अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून किंवा कोर्टाच्या आदेशाच्या तारखेपासून. हे पूर्णपणे कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असते. पोटगी न दिल्यास काय होते? जर पती पोटगी देत नसेल तर कोर्ट त्याच्याविरुद्ध वॉरंट काढू शकते, त्याच्या पगारातून कपात करू शकते. काही प्रकरणांमध्ये तर जेलची शिक्षा सुद्धा होऊ शकते. पोटगी हा हक्क आहे, ती दिलेली भीक नाही. रक्कम ठराविक असते, पण ती कोर्टच्या निर्णयावर अवलंबून असते. प्रत्येक केस फॅक्ट्सवर अवलंबून असते. योग्य सल्ल्यासाठी नेहमी वकिलांचा सल्ला घ्या. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तुम्हाला तर लाईक करा. कायदेशीर माहिती अशाच सोप्या भाषेत हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा.